नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मॅगी मसाला। त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी मॅगी घेतलेली आहे नॉर्मलवाली, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं कोथिंबीर, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, मॅगी मसाला, बारीक चिरलेला कोबी, थोडेसे वाटाणे, आगरी कोळी मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो केचप, तेल आणि मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवते। मी 2 पळ्या तेल ऍड करणार आहे। तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, थोडंसं मीठ टाकणार आहे, आपला कांदा आहे ना चांगला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। एक ते 2 मिनिटांनंतर यामध्ये ऍड करणार आहे मी आलं लसूण पेस्ट। गाजर आणि वाटाणा, आता ह्या भाज्या आहेत ना आपल्याला झाकण देऊन 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। तीन ते 4 मिनिटांनंतर आता यामध्ये मी टाकणार आहे मसाले, हळद, मसाला आणि आपला मॅगी मसाला। मॅगी मसाला 1 पॅकेटचा पूर्ण टाकणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा 1-2 मिनिटं मसाला शिजवून घ्यायचा आहे। दोन मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे। आता ह्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो आणि कोबी। हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यात। थोडंसं पाणी टाकून हे मी शिजवून घेणार आहे। तीन ते 4 मिनिटांनंतर भाजी आपली थोडी शिजत आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे।
आणि यामध्ये आपली मॅगी टाकायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपली मॅगी आहे ना चांगली शिजून घ्यायची आहे. तीन ते 4 मिनिटानंतर मॅगी आपली थोडीशी शिजत आलेली आहे. तर ह्यामध्ये मला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटते. मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि आता आपली मॅगी चांगली शिजवून घ्यायची आहे. एक 5 मिनिटानंतर आपली मॅगी तयार आहे. तर वरून मी टाकणार आहे थोडंसं टोमॅटो केचप. कोथिंबीर आणि गॅस बंद करणार आहे. अशा प्रकारे तयार आहे आपला मॅगी मसाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.